प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्रभूची आराधना करणार आणि क्रूसाच्या वाटेमध्ये आम्ही सहभागी होणार. आणि आम्ही जेव्हा क्रूसाच्या वाटेमध्ये सहभागी होतो तेव्हा आम्हाला माहित आहे क्रूसाच्या वाटेमध्ये येशूला किती दुःख झालं. येशूनं ते सर्व दुःख आमच्यासाठी सहन केलं. येशूने आपल्या शरीरातलं पूर्ण रक्त त्यांनी वाहिलं या क्रूसाच्या वाटेमध्ये आणि आपल्या रक्ताने त्याने आम्हाला जीवन दिलं. आम्ही पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2:24 मध्ये वाचतो. त्याच्यामध्ये त्याला झालेल्या घावाने त्याने आम्हाला बरे केलेले आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही क्रूसाच्या वाटेमध्ये येशूला झालेलं दुःख आम्ही आठवतो आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतो येशूच्या दुःखामध्ये. आणि आम्हाला माहित आहे येशूचे दुःख सुरू होण्याच्या पूर्वी त्याला प्राणपीडा झाली. म्हणजे त्यांनी काय केलं, शेवटच्या भोजनाच्या नंतर तो गेत्सेमनीमध्ये गेला. गेत्सेमनीमध्ये जाऊन त्याने पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली. पित्या परमेश्वराकडे तो प्रार्थना करून म्हणाला, हे बाप्पा, हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे. शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे. तरी माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि मग तो आपल्या शिष्याकडे वळला. शिष्य बाजूला होते. शिष्य त्याच्यासोबत गेले होते आणि येशूने शिष्यांना तिथं बसवून ठेवलं आणि त्याच्यानंतर तो प्रार्थना करायला लागला. आणि तेव्हा तो परत शिष्याकडे जाऊन पाहत होता, ते शिष्य झोपी गेलेले होते. शिष्य झोपी गेलेले होते तेव्हा त्यांना येशूने म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. जागृत राहा आणि प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया. जागृत राहा आणि प्रार्थना करा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला प्रभूचा आदेश आहे की आम्ही जागृत राहून प्रार्थना करावं. आम्ही नेहमी जागृत राहून प्रार्थना करावं अशासाठी की आम्ही परीक्षेमध्ये पडू नये. फक्त येशूने त्या क्षणासाठी हा संदेश दिला असं नाही की आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आम्ही हा संदेश घेतला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रार्थनामय जीवन जगावं. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही प्रार्थना केल्याने आम्ही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षेपासून आपण विजय मिळवू शकतो. आमच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या परीक्षा आहेत, नाही का? परीक्षा, संकट, दुःख, आजार, हे सर्व आमच्या जीवनातल्या परीक्षा आहेत. आम्ही गरीब आहोत. गरिबीचं जीवन जगता जगता आमच्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गरजा पुरवता जेवण, खावण, लत्ता, कपडा, पोळांचं शिक्षण हे पुरवता मधामध्येच एक आजार येऊन जातो. आपल्याला जे दैनंदिन जीवन जगण्यासाठी जेव्हा धडपड करावं लागत आहे, पैसा वाचत नाही आहे, पैसा थांबत नाही आहे, अडचण आहे, इकडून तिकडून मागून जीवन जगतो आणि त्याच्यामध्ये एक मोठा आजार आला. किती मोठी परीक्षा, किती मोठी परीक्षा. आजकालचं जे मेडिकल दवाखान्याचा जो खर्च आहे तो साधारण खर्च नाही आहे आजकाल. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये आजार येतो आणि मग एकाएकी त्याला दवाखान्यात जावं लागते आणि मग डॉक्टरांची तपासणी आणि त्याच्यानंतर मोठा खर्च आणि त्याला भरती करणे किंवा मग हे टेस्ट करा, ते टेस्ट करा, असं करा, तसं करा. प्रियजन हो, खरोखर ही परीक्षा नाही का आपल्या जीवनाची? खरोखर ही परीक्षा नाही का? म्हणून आम्हाला देव पहिलंच सांगत आहे, तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये. म्हणजे अशी अडचण आमच्यावर येऊ नये. आता एक बिमारीची एक गोष्ट झाली किंवा एक उदाहरण झालं, परंतु आमच्या जीवनामध्ये असे पुष्कळ
घटना होतात. अचानक ॲक्सिडेंट होते, अचानक काहीतरी आपल्या कामाधंद्यामध्ये अडथळा येतो, आमच्या शेतीवाडीमध्ये काहीतरी अडथळा येतो, आणि नाहीतर कोणाच्या लग्नविवाहाच्या बाबतीमध्ये अडथळा येतो, कुटुंबामध्ये मुलाबाळाच्या बाबतीमध्ये अडथळा येतो, मुलाच्या शिक्षणामध्ये अडथळा येतो. हे सर्व आमच्या परीक्षेचा भाग आहे. म्हणून प्रियजनो, प्रभू आम्हाला म्हणत आहे, तुम्ही नित्य प्रार्थनेमध्ये राहा, प्रार्थना करा. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही प्रार्थना करूनच आमच्या जीवनातले संकट आम्ही दूर करू शकतो. प्रार्थना करूनच. प्रार्थना केली पाहिजे. आमच्या जीवनातली रोजची प्रार्थना आपण पार पाडली पाहिजे. आमच्या जीवनातली रोजची प्रार्थना. प्रार्थना काय आहे? आमचा आहार आहे. प्रार्थना आहे आमचा आहार आहे. आणि आम्ही आहार कसा घेतो? आहार म्हणजे जेवण, नाही का? जेवण कसं घेतो आम्ही? सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, नाही? 3 प्रकारचं ते लागलंच आहे, नाही का? नाहीतर कमीत कमी 2 टायमाचं तर आपण नक्कीच घेतो, नाही का? म्हणजे तो आमचा दैनंदिन आहार. ते नाही म्हणजे मग माणसाला म्हणतो, अरे आज मला जेवण नाही, अशा म्हणजे चिंता, किंवा आपल्याला भूक लागते, किंवा आमचं मन अस्वस्थ होते, आज जेवण नाही मिळालं, अरे जेवणच नाही मिळालं आज, अशा प्रकारे. म्हणजे हा आहार आपल्या शरीरासाठी आवश्यकच आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आत्मिक भोजनाची गरज आहे. येशूने शैतानाला हरवताना काय म्हटलं? मत्तई अध्याय 4:4 मध्ये आम्ही वाचतो, शैतानाला म्हटलं, या गोट्याच्या भाकरी करून खा, तू देवाचा पुत्र आहेस ना, गोट्याच्या भाकरी करून खा. तेव्हा येशूने काय म्हटलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. म्हणजे आम्ही प्रार्थना केलं पाहिजे, वचन वाचलं पाहिजे, प्रभूचा मार्ग पकडला पाहिजे, प्रभूच्या मार्गाने चाललं पाहिजे. हे आमचं आध्यात्मिक भोजन. आम्ही आध्यात्मिक भोजन घेत राहिलं पाहिजे. परीक्षेत पडू नये म्हणून, आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही कधी कधी काय करतो? प्रार्थनाच्या कार्यासाठी भरपूर वेळ घालवतो. कधी कधी समजा कधी कधी आम्ही खूप तयारी करतो प्रार्थनाची तयारी, लोक येणार आहे प्रार्थनासाठी, हे करायचं ते करायचं भरपूर, आणि नेमकं त्या तयारीमुळे म्हणा किंवा त्या तयारीच्या कारणामुळं आमची प्रार्थना होत नाही. आम्ही प्रार्थना करू शकत नाही. वेळच नाही भेटायला, आम्हाला वेळच नाही भेटला. कशासाठी? खूप व्यस्त होतो. कशासाठी? फादर येणार आहे म्हणून मी सकाळपासून व्यस्त, फादर येणार आहे म्हणून मी सकाळपासून व्यस्त, हे करणं ते करणं. कायसाठी फादर येणार आहे? फादर कशासाठी येणार आहे? प्रार्थनासाठी. प्रार्थनासाठी फादर येणार आहे, आणि मी प्रार्थनाची तयारी करत आहो, आणि दिवसभर तयारीमध्ये आहो. फादर आले, फादरनं प्रार्थना केली, फादर चालले गेले, माझं कार्य संपलंच नाही. फादर याच्यापूर्वी मी बिझीच होतो, फादर आले तेव्हा मी कामातच होतो, फादर प्रार्थना करत होते तेव्हा मी कामातच होतो, फादर प्रार्थना करून आशीर्वाद करून गेले तरी मी कामातच होतो. किती प्रार्थना केली, प्रार्थनाला वेळच नाही भेटला. असंच कोणत्याही कामामध्ये आपण कधी कधी काय करतो? खूप व्यस्त आहो म्हणून प्रार्थनाकडे वेळ नाही. आणि कधी कधी आम्ही म्हणजे आम्ही त्योहार ठेवतो. आमच्या चर्चमध्ये नाही, परंतु कधी कधी चर्चचा सण राहते, त्याच्यामध्ये आम्ही जोडून पाहायची गरज आहे की किती वेळ मी याच्यामध्ये प्रार्थना केलो, मला प्रार्थना करायला वेळ भेटला किती प्रार्थना केलो. ठीक आहे, 1 हप्ता 2 हप्ते मी त्या व्यस्त होतो कामामध्ये, परंतु जेवढा आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत, कामासाठी जेवढा वेळ देत आहोत त्याच्यापेक्षा जास्त मी माझ्या प्रार्थनेसाठी वेळ दिला पाहिजे. पहिलं प्रार्थना झाली पाहिजे. प्रार्थना झाली. मी जसं माझा आहार, दैनंदिन आहार मी मोजतो की सकाळी दुपारी संध्याकाळी, तशा प्रकारे माझी प्रार्थना सुद्धा आपण मोजलं पाहिजे. माझी प्रार्थना मी मोजलं पाहिजे. मी आज किती प्रार्थना केला, आज मी प्रभूसोबत किती वेळ घालवला, त्यालाच म्हणतात. प्रभू म्हणत आहे
जागृत राहा. जागृत राहा म्हणजे फक्त झोप घेऊ नका असं नाही. जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही याच्याकडे लक्ष द्या की तुमची प्रार्थना होत किती आहे, तुमची प्रार्थना किती होत आहे रोजची. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण रोजची प्रार्थना कमीत कमी 2 घंटे आमची प्रार्थना झाली पाहिजे. रोजची प्रार्थना कमीत कमी. त्याच्यामध्ये काय काय येते? स्तुती आली पाहिजे, आपण बायबल वाचलं पाहिजे, स्तोत्र म्हणलं पाहिजे. रोजचे स्तोत्र आपण म्हणावं घरी, रोजचे स्तोत्र म्हणावं, रोजचे गाणे म्हणावं, 1-2 गाणं म्हणावं. पवित्र आत्म्याचं गाणं तर रोज आपण जरूर म्हणावं. रोज घरी म्हणावं, नाही तर व्यक्तिगत जीवनामध्ये म्हणावं, काय हरकत आहे. एकदम सोपे गाणे आहेत पवित्र आत्म्याचे गाणे. एकदम आपल्याला पाठ करायची काही गरज नाही, पुस्तक आहे हातात ठेवायची गरज नाही. पावन आत्मा अंतरयामी बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति. अशा प्रकारचे गाणे, भरपूर गाणे आहेत. आपण मुक्ती दिला येशू नाम, एकदम बरे छान छान सुंदर गाणे आहेत. आणि ते गाणे आपल्याला आपण मनन चिंतन करून म्हणता येते, लक्ष लावून आम्हाला म्हणता येते. आणि ती एक आमची प्रार्थना बनते, ती एक प्रार्थना आहे. आपण ते काम करताना प्रार्थना करता येते, आपण घरी काही कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा करता येते, बायांना भांडे घासताना करता येते, किंवा आपल्याला तांदूळ साफ करताना करता येते, कधीही आपल्याला करता येते. तर अशा प्रकारे आपण ही प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे सांगण्याचा अर्थ, आमच्या जीवनामध्ये आपण भरपूर जेवढी प्रार्थना करतो तेवढी ते आहे जागृत राहून प्रार्थना करणे, जागृत राहून प्रार्थना करणे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रार्थना केला पाहिजे. आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना केलं पाहिजे, आमच्या मुलाबाळासाठी प्रार्थना केलं पाहिजे, आमच्या कामाधंद्यासाठी प्रार्थना केला पाहिजे. आता या उपवास काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनेसाठी वेळ देतो. अर्थ काय? तोच अर्थ आहे. आम्ही जास्तीत जास्त प्रार्थना केलं पाहिजे. आम्हाला माहीत आहे आमचे प्रभू या दुःखाच्या काळामध्ये दुःख सहन करत आहे, म्हणून आम्ही आमच्याकडून प्रार्थना केलं पाहिजे, आमच्याकडून प्रार्थना केलं पाहिजे. एकदा एका बाईला माता मरीनं दर्शन देऊन काय म्हटलं? माता मरीनं म्हटलं, प्रार्थना करा, देवाचा कोप आमच्यावर येऊ नये म्हणून. देवाचा कोप म्हणजे आपण संपून जाऊ नये, आमच्यावर आजार येऊ नये, आमच्यावर पीडा येऊ नये. आम्हाला माहित आहे निनवेच्या लोकांना योनाच्या द्वारे देवानी संदेश दिला की पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर 40 दिवसामध्ये निनवे शहर उद्ध्वस्त होणार. हालेलुया. म्हणजे पश्चाताप करा. तशाच प्रकारे आम्ही काय केलं पाहिजे? जागृत राहून आम्ही प्रार्थना केलं पाहिजे, नित्य प्रार्थना केलं पाहिजे. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या दैनंदिन कार्यासाठी, आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी, बंधन मुक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. म्हणून त्या माता मरीनं त्या बाईला सांगितलं की तुम्ही प्रार्थना करा, प्रार्थना करा. ती बाई म्हणाली, माते तू तर येशूची आई आहेस, तू नेहमी प्रार्थना करतेस, तू प्रार्थना करायच्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करायची काय गरज आहे? मातेने म्हटलं, प्रत्येकाला कृपा मिळते फक्त प्रार्थनानेच. मी देवाचा लेकरू आहो, मला देव सांभाळतेस असं म्हणून बसल्याने जमणार नाही. मी देवाचं लेकरू आहो तर मी प्रार्थना केलं पाहिजे. मी प्रार्थना करील तेव्हाच त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू मला माझं तारण करील. त्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर मला माझं तारण करेल. माझी प्रार्थना झाली पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये प्रार्थना झाली पाहिजे. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रार्थना झाली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचा वेळ आपण पाहावं की मी किती प्रार्थना करतो दिवसामध्ये. रोसरीची प्रार्थना, माळेची प्रार्थना, कमीत कमी माळेच्या कोणी माळेची प्रार्थना
एकच नाही, 1 2 3 4 5 5 6 7 जेवढा वेळ भेटते तेवढं आपण केलं पाहिजे. कोणी कोणी करतात, कोणी कोणी रोजचे 7 रोसरी माळा करतात, कोणी कोणी 5 करतात, कोणी 3 करतात. अशा प्रकारे जेवढे जास्त प्रार्थना करतो, जेवढी जास्त रोसरी करतो, तेवढे आम्ही देवाशी जुळून राहतो. आणि जास्तीत जास्त आम्ही देवाशी जुळून राहिलं पाहिजे. जास्तीत जास्त आम्ही देवाशी जुळून राहिलं पाहिजे. आमच्या प्रार्थनेचा भाग वाढला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आमच्या प्रार्थनेचा वेळ वाढला पाहिजे. आणि म्हणून तेव्हाच आपण जागृत राहून प्रार्थना करू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. नित्य प्रार्थना करा. संकटाच्या वेळेस प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही बरे आहात तेव्हा सुद्धा प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही दुःखात आहात तेव्हा प्रार्थना करा. आणि विशेष करून ह्या उपवास काळामध्ये आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून किंवा दुःख येऊ नये म्हणून, आमच्यावर संकट येऊ नये म्हणून आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. आम्ही आमच्या जीवनातला भाग एक प्रार्थनाच्या रूपाने आम्ही घालवलं पाहिजे आणि देवाकडे आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. आणि आमची प्रार्थना स्वार्थाची प्रार्थना नसावं, तर आम्ही देवाने आम्हाला शिकवल्याप्रमाणे देवाच्या गौरवासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. देवाच्या गौरवासाठी. हालेलुया. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:13 मध्ये असं म्हणत आहे, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल त्याद्वारे प्रभूचे गौरव व्हावे म्हणून प्रार्थना करा आणि पिता परमेश्वर तुमचे मागणे पूर्ण करील. हालेलुया. कशासाठी आम्ही प्रार्थना करावं? देवाचे गौरव करण्यासाठी. आमच्या प्रार्थनेद्वारे, आमच्या जीवनाद्वारे देवाचा गौरव झाला पाहिजे. माता मरियेने काय केलं? परमेश्वराचा गौरव करण्यासाठी नित्य तिनं प्रार्थना केली. आणि जेव्हा माता मरियेला येशूची आई बनण्यासाठी निवडले, तेव्हा माता मरियेने देवाला धन्यवाद देऊन तिने एक स्तोत्र म्हटलं. आणि धन्यवाद देणारं स्तोत्र तिने म्हटलं आम्ही वाचतो, तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानितो. हालेलुया. माता मरिया काय म्हणत आहे? माझा जीव प्रभूला थोर मानितो, कारण प्रभू थोर आहे आणि देव जो माझा पाहणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रार्थना नित्य केलं पाहिजे. आणि आम्ही प्रार्थनेच्या वेळेस मला प्रार्थनेसाठी कसा वेळ मिळेल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. समजा मी भरपूर काम करत आहोत, जसं मग सांगितले कशासाठी काम करत आहोत? प्रार्थनासाठीच, प्रार्थनाच्या अरेंजमेंटसाठीच काम करत आहोत, परंतु प्रार्थना करत नाही. ज्या मुख्य कारणासाठी मी धडपड करत आहोत, जे मुख्य कारण आहे त्या मुख्य कारणासाठी मी धडपड करत आहोत, धावत आहोत, इकडे धावत तिकडे धाव, परंतु ते मुख्य कारण झालंच नाही. मी आज प्रार्थनाच नाही केलो. माझी प्रार्थना झालीच नाही. आज मी देवासमोर 2 मिनिट बसूही नाही शकलो. माझी एक रोसरी झाली नाही. माझी मिसा बलिदान सुटून गेला कामामुळं. म्हणजे काय फायदा आहे का मला? काहीच नाही. म्हणून मी लक्ष दिलं पाहिजे की मला किती प्रार्थनेला वेळ मिळत आहे, मी किती प्रार्थना करू, माझा आजचा वेळ किती गेला. मी भरपूर काम केलो, परंतु मी प्रार्थना किती केलो? देवाच्या चरणाशी बसून प्रार्थना किती केलो? मला किती प्रार्थना मिळाली? मी पूजा बलिदानामध्ये किती वेळ बसलो? आणि खरोखर मी तयारी करून पूजा बलिदानामध्ये भाग घेतलो का? आणि पूजा बलिदानामध्ये भाग घेऊन मी प्रभूला ग्रहण केलो का? अशा प्रकारे आपण स्वतःकडे पाहून आपण प्रार्थना. म्हणून प्रभू म्हणत आहे, जागृत राहा आणि प्रार्थना करा.
जागृत राहा आणि प्रार्थना करा, विश्वासानं प्रार्थना करा. प्रभू आमच्यासोबत आहे. आम्हाला प्रभू प्रार्थनासाठी बोलवत आहे. आम्ही चर्चमध्ये येतो, आम्ही प्रार्थना अरेंज करतो. हे सर्व प्रार्थनाद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळावा, मला आशीर्वाद मिळावं, माझ्या घरच्या लोकांना आशीर्वाद मिळावं, माझ्या घरच्या लोकांना आशीर्वाद मिळावं. त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करा. माझ्या आईवडिलांना आशीर्वाद मिळावं, माझ्या लेकरांना आशीर्वाद मिळावं, माझ्या भाऊ बहिणीला आशीर्वाद मिळावं. त्याच्यासाठी आपण प्रार्थना केलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आम्ही प्रार्थना करताना जास्तीत जास्त प्रभूच्या शब्दाचा वापर करावा, प्रभूच्या शब्दाचा वापर करावा. जेव्हा आपण प्रभूचा शब्द वापरून आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, प्रभूचा शब्द वापरून जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा आम्हाला हिम्मत आहे, आम्हाला गॅरंटी आहे की प्रभू माझी प्रार्थना ऐकत आहे, प्रभू माझी प्रार्थना ऐकत आहे. निर्गमनच्या ग्रंथ अध्याय 15:26 मध्ये प्रभू काय म्हणत आहे? मी तुला रोग शांती देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. आणि हे वचन जे आहे ते वचन आम्ही जेव्हा एखाद्या रोग्यासाठी हे म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत, तेव्हा मग आम्ही काय करत आहोत? देवाने केलेले वचन म्हणजे सांगितलेले वचन, देवाने आमच्यासाठी म्हणून ठेवलेलं वचन तिथं आपण वापरत आहोत. म्हणजे आमचा हक्क आहे. देवा तू म्हणाला आहेस, मी कोणती प्रार्थना करत आहोत? तू म्हणलेल्या शब्दाने मी प्रार्थना करत आहोत. आणि म्हणजे मला खात्री आहे, मला विश्वास आहे की तू नक्की याला बरं करशील. आणि जेव्हा आम्ही ते वचन आपण लावतो तिथं, तेव्हा देव सुद्धा आमच्याकडे लक्ष देते की देवाने म्हटलेला जो वादा आहे, देवाने दिलेलं वचन आहे ते पूर्ण होत आहे. आणि म्हणून आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही वचन वापरून आम्ही प्रार्थना करावं. वचन आम्ही रोसरीची प्रार्थना करताना काय म्हणतो? नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे कोणाचे शब्द आहे? हे देवदूताने मरियेला म्हटलेले आहे. देवदूताने कुठून म्हटलं? देवदूताचे स्वतःचे वचन नाही ते. देवदूताने देवाचा संदेश कोणाला दिला? माता मरियेला. परमेश्वराचा संदेश दिला माता मरियेला. देवा, हे देवाचे शब्द आहे. देवाचे शब्द घेऊन कोणाला? स्वर्गदूत आला, देवदूत आला आणि माता मरियेला सांगत आहे. आणि म्हणून जे आपण माळेची प्रार्थना करताना प्रत्येक मण्यावर हे वचन म्हणत आहोत. वचन कसं आहे? दुधारी तलवारीपेक्षा तेज आहे. हालेलुया, 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 हालेलुया. इब्री लोकासपत्र अध्याय 4:12 मध्ये आम्ही वाचतो. इब्री लोकासपत्र अध्याय 4:12 मध्ये आम्हाला सांगत आहे, देवाचे वचन सजीव, सक्रिय, जिवंत आणि कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तेज आहे. हालेलुया, तीक्ष्ण आहे. हालेलुया, हालेलुया. कोणाला मिळालं का? पहा बरं, कोणाला मिळालं का वचन? इब्री लोकासपत्र अध्याय 4:12. आणि ते वचन खरोखर आपण काय केलं पाहिजे? ते वचन खरोखर आहे असं आपण विश्वास केला पाहिजे. कारण देवाचे वचन सजीव व सक्रिय व कोणत्याही दुधारी कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांध्या व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू याचे परीक्षक असे आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण काय करावं? प्रभूचे वचन आठवून आपण प्रार्थना करावं आणि प्रभूला सांगावं, प्रभू
मी तुझ्या या वचनानुसार मी प्रार्थना करतो. मला माहीत आहे, माझा विश्वास आहे की तू म्हणाले वचन आज खरोखर या व्यक्तीसाठी, या कामासाठी, आमच्या कुटुंबासाठी एक कारण होईल, कारणीभूत होईल आणि त्या वचनाद्वारे आम्हाला मुक्ती मिळेल. अशा विश्वासाने प्रार्थना करावं. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आग्रहानं प्रार्थना करावं, विश्वासानं प्रार्थना करावं, जागृत राहून प्रार्थना करावं आणि वचन ऐकून प्रार्थना करावं, रोसरीची प्रार्थना करावं. आराधना जी आहे ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये करणारी प्रार्थना आहे आणि त्या ठिकाणी प्रभूचे शरीर आमच्यासोबत राहते. म्हणून त्या आराधनेमध्ये आम्ही भाग घ्यावं. जास्तीत जास्त आम्ही आमच्या अंतःकरणाने प्रभूची आराधना झाली पाहिजे. आमच्या अंतःकरणाने प्रभूची आराधना झाली पाहिजे. आम्ही पहिली आज्ञामध्ये काय म्हणतो? पहिली आज्ञा कोणती आहे? 10 आज्ञापैकी पहिली आज्ञा कोणती? एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना करा. आज्ञेमध्ये किती भाग आहेत? 2 भाग आहेत. एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना करा. देवाच्या लेकरांनो, तुम्ही देवाची आराधना करा. विश्वासी लोक हो, तुम्ही परमेश्वराची आराधना करा. आराधना करा म्हणजे प्रार्थना करा. जास्तीत जास्त प्रार्थना करा. जेवढी जास्त प्रार्थना करता येईल तेवढी जास्त प्रार्थना करा. त्याच्यामध्ये मग आराधना आली, त्याच्यामध्ये मग पूजा बलिदान आलं. पूजा बलिदान तर सर्वात मोठी प्रार्थना आहे. कारण काय? पूजा बलिदानामध्ये खरोखर प्रभू येशू ख्रिस्त पूजा बलिदान चढवतो. कसा येशू ख्रिस्त पूजा बलिदान चढवतो? येशू ख्रिस्ताने ही पूजा बलिदान शेवटच्या भोजनाच्या वेळेस स्थापन केली आणि पुरोहितांना म्हणजे शिष्यांना म्हटलं की जेव्हा जेव्हा तुम्ही हे माझ्या नावावर स्मरणार्थ करा तेव्हा तुम्ही हे माझ्या नावाने करा. माझ्या नावाने, माझ्या मरणापर्यंत, मी पुन्हा येईपर्यंत माझ्या नावाने हे करा. म्हणून पुरोहित काय करत आहे? येशूच्या नावाने. इथं पुरोहित दिसतो आम्हाला, परंतु कोण चढवतो पूजा? येशू चढवतो. प्रत्यक्ष आम्हाला असा विश्वास असावा. आम्हाला असा विश्वास. आज आमच्यासाठी प्रभू येशू पूजा बलिदान चढवत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही सक्रिय रीतीने आपण ह्या पूजा बलिदानामध्ये भाग घ्यावं. आणि तेवढंच नाहीत, या पूजा बलिदानाद्वारे प्रभू येशू स्वतः आमच्या हृदयामध्ये येते. येशूच्या पवित्र शरीर आणि रक्ताद्वारे प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येते. हालेलुया. म्हणून हे मोठी प्रार्थना आहे, सर्वात मोठी प्रार्थना आहे. आम्हाला अभिषेक करणारी प्रार्थना आहे. आम्हाला आमचं जीवन बदलून टाकणारी प्रार्थना आहे. आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू येण्याची प्रार्थना आहे. म्हणून पूजा बलिदानामध्ये आम्ही तयारी करून भक्तिभावाने, विश्वासाने त्याच्यामध्ये भाग घ्यावं. आणि या पूजा बलिदानामध्ये जेव्हा आम्ही भाग घेऊन प्रार्थना करतो तेव्हा आमचे मन्नत जे आहे, आमची जी इच्छा आहे ते पूर्ण होते. आम्ही विश्वासानं प्रार्थना करूया. जेव्हा विश्वासानं प्रार्थना करतो तेव्हा आम्हाला प्रभूची कृपा मिळते, आशीर्वाद मिळते आणि आम्हाला प्रभू आमच्या सोबत राहते, प्रभू आमच्यामध्ये येते. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू म्हणत आहे, जेव्हा येशूला जेव्हा दुःख झालं, अति दुःख झालं आणि तो विव्वळ होऊन एक अशी प्रार्थना करत होता. त्यांनी सुद्धा, येशूने सुद्धा कशी प्रार्थना केली? एकदम विव्वळ होऊन. म्हणजे त्याची प्रार्थना एवढी तीक्ष्ण होती की त्याच्या शरीरातून रक्ताचा घाम निघाला. रक्ताचा घाम निघतपर्यंत एवढी प्रार्थना करणे म्हणजे किती विव्वळ होऊन त्याचं काळीच किती धडधड केलं असेल, अशी त्यांनी प्रार्थना केली. म्हणून प्रभू येशूने त्या शिष्यांना म्हटलं का तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. येशूने सुद्धा पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, विव्वळ होऊन प्रार्थना केली, पालता पडून प्रार्थना केली त्यांनी. आणि त्यांना माहित होतं की त्याच्यावर हे संकट येणार आहे आणि त्याला हे अति दुःख होणार आहे आणि त्या दुःखामध्ये त्याला हे सर्व सहन करावं लागणार आहे. म्हणून येशूने पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर होऊ दे, परंतु माझी इच्छा नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. अशा प्रकारे विव्वळ होऊन प्रार्थना केली. तसंच आम्ही सुद्धा विव्वळ होऊन प्रार्थना करावं. आम्ही प्रार्थना करावं, अंतःकरणाने प्रार्थना करावं. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आमच्या प्रार्थनेचं फळ देव देते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्रार्थनेसाठी आलेलो आहोत आणि देव आम्हाला प्रार्थना करायला आमंत्रित करत आहे. या आजच्या दिवशी प्रार्थनेमध्ये आम्ही सहभागी होऊया आणि आजच नाही तर नेहमी आमच्या विश्वासामध्ये आपण प्रार्थना जास्तीत जास्त झाली पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये, घरी, आमच्या कुटुंबामध्ये, कुठंही. आम्ही कधी कधी काय करतो माहिती आहे का?
एवढे व्यस्त राहतो, सकाळी उठल्याबरोबर सर्व काही सोडून देऊन माझं महत्वाचं काम आहे म्हणून आम्ही धावतो आणि आम्ही प्रार्थना विसरतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रार्थना करावं. प्रार्थना केल्याशिवाय कोणत्याही दुसऱ्या कामाला जाऊ नये. कारण आम्ही प्रभूचे लेकरे आहोत आणि आम्हाला यश देणारा कोण आहे? प्रभू आहे. म्हणून आम्ही प्रार्थना करावं. रोज आमच्या जीवनातली प्रार्थना आपण ठरवून टाकावं. कमीत कमी एवढी प्रार्थना झाली पाहिजे. आम्हाला माहित आहे संत जॉन मेरी वियानी किती तास प्रार्थना करत होता? 18 तास आपल्या जीवनामध्ये प्रार्थना करतो. 18 तास. तसंच आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये मी किती प्रार्थना करत आहोत आपण पाहावं. रोज तपासून पाहावं. संध्याकाळी आम्ही पाहावं आज मी किती प्रार्थना केलो. ठीक आहे, आम्ही पूजेला गेलो ते ठीक आहे, सर्वसाधारण लोकांमध्ये आराधना केलो ठीक आहे, परंतु माझी व्यक्तिगत प्रार्थना किती झाली? आणि तसंच मी पूजेमध्ये किती तास बसलो, कशा प्रकारे बसलो, मी आराधनेमध्ये किती तास बसलो, मी रोसरीच्या प्रार्थनेमध्ये किती तास बसलो आणि किती प्रार्थना केली. मी प्रार्थना करत असताना कितीक वेळ माझं मन लागलं. अर्धा वेळ तर माझ्या झोपण्यातच गेला. हो ना? कोणाकोणाला सर्वाला नाही, कोणाकोणाला नाही का, अर्धा वेळ तर माझा झोपण्यातच गेला. तर मग मी प्रार्थना केली नाही का? अर्धा तास तर मी माझ्या मोबाईलकडेच पाहत राहिलो. मी प्रार्थना किती नाही का? अर्धा तास. आणि त्याने मला मधातच बोलावलं तर माझं किती नुकसान झाली नाही का? मधातच मला तिकडे कुठेतरी त्याला आणायला जावं लागलं, माझी नुकसान झाली नाही का? म्हणजे माझी प्रार्थना गेली. काम केलं तुझं, परंतु माझी प्रार्थना गेली ना. बरोबर आहे का नाही? त्याचं खंत कोणाला वाटलं पाहिजे? मला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा मला ते खंत वाटेल तेव्हा ते देव पाहते आणि मग तेव्हा मी काय करतो? देवाला वाचन करतो. देवा आज झालं असं, आज असं झालं, उद्या असं नाही होऊ देणार. म्हणजे आपण तसं केलं पाहिजे. प्रार्थना अशी आपण प्रार्थना केली पाहिजे. मला प्रार्थना करायची इच्छा पाहिजे, मी त्या इच्छेनुसार प्रार्थना केलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असा आपण निर्णय करूया. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही प्रार्थना करणे शिकूया. म्हणूनच प्रभू म्हणत आहे, शिष्याला म्हणत आहे, तुम्ही तुमच्या परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही जागृत राहून प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.